बघा मंडळी, आपली छान प्रकारे निवडून ठेवलेली ही गवार, बारीक गवार. त्यानंतर इथे बारीक चिरलाय कांदा आणि इथे आहे शेंगदाणे जे भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्ये हे बघा ह्या मोठ्या पाकळ्या मी लसूणच्या टाकणार आहे. आणि इथे आपलं कुकर वरण भाताचं. सो चला आता पटपट ह्याचं एक सारण बनवून घेऊया. सारणमध्ये ना थोडंसंच मीठ टाकणार आहे मी आणि ह्याला ग्राइंड करून घेऊयात. आणि ह्या 2 मिरची बघा छान अशी फाईन अशी पेस्ट केली आहे, थोडी दरदरी दरदरारी. हे बघा एकदम सिंपल रेसिपी असणार आहे. आता ह्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात आणि कढीपत्ता आणि इथे थोडंसं मीठ टाकूयात. जसं मीठ टाकलं ना थोडंसं ह्याच्यामध्ये काळं वाटण टाकायचं आपल्याला, म्हणजे बरेचसे मसाले टाकायचं श्रम आपले कमी होतात. मंडळी आम्ही आहोत घाटी, बरोबर. तर घाटी माणसाने जोपर्यंत घाटी मसाला नाही टाकत तोपर्यंत भाजीला काय आम्हाला चव नाही येत. सो आपला घाटी मसाला, कांदा लसूण मसाला ॲक्च्युली तो आपण परतून घेऊया. आणि छान अशी ह्या तेलामध्येच आपली गवार टाकून घेऊया, तिला पण परतून घेऊया. छान भाजी हिरवीगार दिसते ना, तिला झाकण लावून घेऊया. बघूयात आपली भाजी कशी. जर तुमची गवारीची भाजी ना आंबट होत असेल ना तर तुम्ही टोमॅटो नका टाकत जाऊ. कोकम टोमॅटो हे नका टाकत जाऊ. विदाऊट टोमॅटोने बनवून पहा, तुम्हाला छान वाटेल आणि पुन्हा खाऊशी, म्हणजे सकाळी टिफिनला बनवली तर ती रात्री खाऊशी नाही वाटत. तर त्यातलं हे एक राज असावं जे मी आज अप्लाय करते. तर तुम्हाला शेअर केलं माझ्या वाईटी फॅमिलीला, तुम्ही पण ट्राय करा. बघा आपलं हे सारण मी टाकून घेतलंय. आता त्याला एकजीव करूयात. तर ही भाजी आपली 5 मिनिटात रेडी होईल, कारण बारीक पण आहे ना, गवार सुद्धा बारीक आहे, गवार पण बारीक आहे. आता 5 मिनिटात मस्त वाफळवून शिजून जाईल ती, एक झाकण दिलं की. तर अशी ही आपली 10 मिनिटात बनणारी गवारची भाजी. मंडळी आपली आता भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी. बघा म्हटलं ना 5 मिनिटात तयार होते भाजी, खूप छान मस्त झाली. आणि विदाउट टोमॅटो. हा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला. डाळ आपली छान शिजली आहे आणि आपल्याला घ्यायचा हा स्पॅच्युला, म्हणजे ह्याच्याने बघा मी आता स्मॅश करणार आहे. स्मॅशर भेटलाय, स्पॅच्युला नाही सॉरी, चपातीच्या ह्याला स्पॅच्युला म्हणतात आणि हा स्मॅशर आहे. ह्याला चांगलं घोटळून घेऊया डाळीला आपल्या छान प्रकारे. आणि मग मस्त डाळ होती खायला. आहोंना तर खूप आवडते. डाळ आपली चांगल्या प्रकारे घोटून झालेली आहे. त्यानंतर 7-8 पण नाही 4-5 मोठे होते ना लसूण, म्हणून 4-5 लसूण आणि कढीपत्ता. आणि आता आपलं जिरं द्यायचं ठेवलेलं आहे. तेल तापलंय मस्तपैकी, आपण जिरं टाकतोय. मला ऍक्च्युली मोहरी खूप आवडते. थोडंसं मीठ आणि हळद. जास्त पाणी वाटतंय ना, थोडं उकळी आली की मस्त घट्ट होईल. वरण आणि भाजी
रेडी आहे या मंडळी जेवायला.